नमस्कार, मी जयश्री अजराम कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्टुडंट पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करते. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या मुलाखती व त्यांचे मार्गदर्शन घेत असतो. आजचा आपला विषय आहे विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत डॉक्टर अनिता पाटील मॅडम. मॅडमांनी एम.एड. आणि एम.एससी फिजिक्स केलेले असून त्या झेड.बी. पाटील महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच त्या समुपदेशनाचे कार्य देखील करतात. तर मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राबद्दल व त्यांच्या भावनिक आंदोलनांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया स्टुडंट पॉडकास्टला. मॅडम नमस्कार, आपले स्टुडंट पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. मॅडम, माझा पहिला प्रश्न आहे की भावनिक संतुलन म्हणजे काय व ताणतणाव आणि भावनिक असंतुलन यांचा परस्परांमध्ये काही संबंध आहे का? निश्चितच. पहिल्यांदा जाणून घेऊया भावनिक संतुलन म्हणजे काय. भावनांवर नियंत्रण नसणं, अनेक विचारांचं एका वेळेला डोक्यामध्ये काम चालणं किंवा भावनांचा कल्लोळ माजणं याला भावनिक असंतुलन असं म्हणतात. या संतुलनाच्या मार्गानेच आपण एक चांगल्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचू शकतो. किंबहुना हे कल्लोळ विचारांचा सुरू असला तर आपल्यात निश्चितच ताणतणावाची निर्मिती होते आणि म्हणूनच ताणतणाव आणि भावनिक संतुलन या दोघांचा एकमेकांमध्ये अत्यंत जवळीकचा संबंध आहे. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे की 15 ते 20 या वयोगटातील मुलांच्या मनात भावनिक आंदोलने कसे घडतात व आपण यातील बदल कसे ओळखावे? आता 15 ते 20 हा वयोगट असा आहे की या वयोगटामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल मोठ्या प्रमाणामध्ये घडतात आणि त्याचमुळे आपल्याला ही अस्थिरता भावनिक दृष्ट्या बघायला मिळते. आता हे बदल ओळखण्यासाठी आपल्याला 3 पद्धतींना विचार करायला लागतो. शारीरिक बदल काही घडतात. उदाहरणार्थ ताणतणाव निर्माण झाल्याने डोकं दुखणे, मान आणि डोकं याच्यामध्ये सतत दुखणं सुरू असणे, हे शारीरिक बदल घडले तर आपल्याला लक्षात येतं की मुलांची भावनिक आंदोलनं सुरू आहेत. मानसिक आणि भावनिक आंदोलनं जेव्हा सुरू होतात तेव्हा विद्यार्थी अस्थिर होतो. एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणं त्याला शक्य होत नाही. चिडचिडपणा करणं, नको त्या गोष्टींना नको त्या पद्धतीनं उत्तर देणं, आपल्या भावनांना आपला स्वीकार न करता येणं, अशा अनेक बदलांना ही मुलं सामोरे जातात आणि या बदलांना लक्षात घेत आपण हेरू शकतो की या विद्यार्थ्याचं भावनिक आंदोलन सुरू आहे किंवा नाही. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे की अपयशाचा विद्यार्थ्यांच्या मनावर कसा परिणाम होतो व अपयशाने होणाऱ्या परिणामाला आपण कसे हाताळावे? अपयश कोणालाच नको असतं. ही यशाची पहिली पायरी, आपण सक्सेस ही यशाची पहिली पायरी नेहमी मानत असतो. आणि आपण ठरवलेल्या बाबी शक्य नाही झाल्या, ठरवलेली स्वप्न सत्यात उतरवता नाही आली की ताणतणाव येतो आणि अपयश आलं आहे याची जाणीव होते. मात्र आपण त्याला ॲक्सेप्ट करत नाही. अपयश आलेलं आहे. अपयशाच्या भावना नियंत्रणात आणण्यासाठी सकारात्मक विचार करणे, आहार आणि विहार याकडे लक्ष ठेवणे, नकारात्मक बाजूंपासून दूर राहणे, या बाबी केल्यात तर निश्चितच या भावनांवर मुलांना नियंत्रण मिळवता येऊ शकते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर भावनिक असंतुलनाचे काय परिणाम होतात? खरे तर विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व किंवा किंबहुना कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे अनुवंश आणि परिसर या 2 बाबींनी घडत असतं. अनुवंश आपण आता बदलू शकणार नाही कारण आपण ते सोबत घेऊन आलेलो आहोत. मात्र परिसर इथे महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सकारात्मक वातावरणाची निर्मिती, मुलांना संवादाला उपयुक्त असं व्यासपीठ निर्माण करून देणं, मग ते पालकांकडून असेल, शिक्षकांकडून असेल, मित्रपरिवाराकडून असेल, अशा निर्मितीतून विद्यार्थी सतत संवाद करत असतो. संवादातून त्याला भावनिकरित्या मोकळं होण्याची एक संधी मिळते आणि या मोकळीकतेतून पालकांना आणि इतरांना देखील कळतं की कुठल्या समस्यांना याला तोंड देता येत नाहीये आणि त्याच्यावर आपल्याला योग्य ते उपाययोजना करता येतात. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे की कुटुंब, मित्रपरिवार व शिक्षक हे मुलांच्या भावनिक व मानसिक विकासावर कशा प्रकारे प्रभाव टाकतात? खरे तर मित्र, कुटुंब आणि शिक्षक हे 3 आधारस्तंभ आहेत कोणतंही व्यक्तिमत्व, सकारात्मक व्यक्तिमत्व घडण्यासाठी. कारण जेव्हा ही भावनिक आंदोलनं विद्यार्थ्याच्या मनामध्ये होतील, पालक म्हणून पालकांनी हा बदल हेरला तर ते मुलाचं समुपदेशन करू शकतात. मित्रांकडे बोलणं या वयाची मुलं जास्त पसंत करतात आणि तिथे मोकळे होतात. मित्रांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे देखील सकारात्मक व्यक्तिमत्व घडण्यासाठी मदत होते. आणि कुटुंब हे तर एक महत्त्वाचा पिलर आहे की जे बारक्या बारक्या बदलांकडे लक्ष ठेवून योग्य ती दिशा वेळेवर मुलांना जर दिली तर त्यांचे व्यक्तिमत्व हे अत्यंत सकारात्मक घडण्यासाठी मदत होईल. त्यामुळे या 3ही बाबींशी विद्यार्थ्यांना सतत बोलत राहणं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं, त्यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यांचं आपल्या जीवनामध्ये अवलंबन जर केलं तर निश्चितच एक सकारात्मक,
चांगले व्यक्तिमत्व घडण्यासाठी आणि राष्ट्र घडण्यासाठी या व्यक्तिमत्वाचा निश्चितच आपल्याला मदत होणार आहे. तर बघितलं मित्रांनो, आज आपल्याला विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र या विषयावर डॉक्टर अनिता पाटील मॅडमांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केलेले आहे. धन्यवाद मॅडम. आपण आम्हाला विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र व विद्यार्थ्यांचे भावनिक आंदोलने या विषयावर मार्गदर्शन करून आमच्या सर्व शंकांचे खरोखरच निरसन केलेले आहे. त्याबद्दल मी आपली पुनश्च आभारी आहे. थँक्यू. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयावर चर्चा करायला. तोपर्यंत नमस्कार.